नमस्कार मित्रांनो, मॅथ फर्स्टच्या आता आपण 4th चॅप्टरला सुरुवात करतोय. फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थ नियोजन. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचंय या ठिकाणी बघूया. पहिला जो कन्सेप्ट आहे जीएसटी, इट्स इंट्रोडक्शन. जीएसटीची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर टॅक्स इनवाइस. नेक्स्ट कॉम्प्युटेशन ऑफ जीएसटी अँड ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि शेवटी बघायचे शेअर्स, म्युच्युअल फंड अँड SIP. तर या महत्वाच्या 4 मुद्द्यांवर आपल्याला या चॅप्टरमध्ये चर्चा करायची आहे. सुरुवातीला आपण जीएसटीची ओळख करून घेऊया. जीएसटी. In our country, GST system is in practice for business. आपल्या भारतामध्ये जीएसटी हा व्यवसायावर लागू करण्यात आलेला आहे. तर ते पुढे आपण बघणार आहे, तो कधीपासून सुरू झाला ते आपल्याला कळणारच आहे. जीएसटी स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटीचा जो फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे वस्तू आणि सेवा कर. बिफोर जीएसटी एव्हरी स्टेट हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस लिव्ह ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग ॲज एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, व्हॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्रॉय एक्सेट्रा. जीएसटीच्या आधी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर प्रणाली लागू असायची. उदाहरणार्थ एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, व्हॅट मध्ये 5-6 वर्षापूर्वी व्हॅट लागू केला होता. एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्रॉय. या फिगर मध्ये बघा, हे सर्व जे टॅक्सेस आहेत, हे सर्व टॅक्सेस आता यांचे एकत्रीकरण करून फक्त एकच टॅक्स ठेवण्यात आला आहे, म्हणजे तो म्हणजे जीएसटी. एक्साइज ड्युटी म्हणजे उत्पादन शुल्क. एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तूचं उत्पादन होत असेल तर त्याच्यावर जो कर लागू होतो त्याला एक्साइज ड्युटी म्हणतात. दुसरं बघा सर्व्हिस टॅक्स, म्हणजे सेवा कर. नोकरदार लोक सर्व्हिस करतात त्यांना सुद्धा टॅक्स लागतो. त्याच्यानंतर कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी मीन्स एखाद्या सीमेवर एखादी वस्तू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जेव्हा येते तेव्हा त्या ठिकाणी सीमा शुल्क लागतं. सेंट्रल सरचार्ज अँड सेस, केंद्रीय अधिभार आणि उपकर, हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो. त्याच्यानंतर व्हॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, त्याला मूल्यवर्धित कर असं म्हणतात. हा पण टॅक्स आधी लागू झालेला होता. लक्झरी टॅक्स, ऐश आराम टॅक्स, म्हणजे काही लक्झरियस आयटम्स असतील ते खरेदी करताना त्याच्यावर टॅक्स किंवा विक्री करताना त्याच्यावर टॅक्स लागू व्हायचा. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स, करमणूक कर. त्याच्यानंतर ऑक्ट्रॉय, जकात. बऱ्याच शहरांमध्ये जकात नाके असायचे. शहरांमध्ये एखाद्या वस्तू जेव्हा विक्रीसाठी येत असायचे त्यावेळेस त्या वस्तूंवर हा जकात लागायचा. त्याच्यानंतर CST मीन्स सेंट्रल सेल्स टॅक्स, म्हणजे केंद्रीय विक्री कर. म्हणजे केंद्रामध्ये, म्हणजे थोडक्यात देशामध्ये ज्या वस्तू विकल्या जातात त्याच्यावर आधी टॅक्स लागायचा. कॉन्ट्रिब्युटिंग ड्युटी मीन्स CVD, त्याला आपण
अधिकचे सीमा शुल्क म्हणू शकतो. म्हणजे काही वस्तू अशा असायच्या की त्यांना कस्टम ड्युटी तर लागायचीच, पण त्या काही महत्वाच्या काहीतरी हायली कॉस्टेड असल्यामुळे त्यांना या कॉन्ट्रावेटिंग ड्युटी पण लागायची. स्पेशल ऍडिशनल ड्युटी मीन्स एसएडी, त्याला आपण विशेष सीमा शुल्क म्हणू शकतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आधी लागायचे. हे सर्व टॅक्सेस आता एकत्रित करून फक्त एकच प्रकारचा टॅक्स हा आता सध्या लागू होतोय, तो म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यालाच आपण काय म्हणतो, जीएसटी. ऑल अबाउट टॅक्सेस, आपण जे टॅक्सेस बघितले वेगवेगळे, ऑल अबाउट टॅक्सेस आर सबसम अंडर जीएसटी. हे सर्व एकत्रितकरण करून जीएसटी मध्ये त्याचा समावेश करण्यात आला. दॅट इज व्हाय जीएसटी इज वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. म्हणून त्यालाच आपण जीएसटीला, जीएसटी म्हणजेच काय, एक राष्ट्र एक प्रकारचा कर आणि एकच मार्केट. म्हणजे एक आपलं जे भारत हा जो देश आहे हा एकच देश आहे, म्हणून पूर्ण भारतामध्ये एकाच प्रकारचा टॅक्स लागेल आणि पूर्ण मार्केट हा एकच धरला जाईल. जीएसटी इज इन इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017. जीएसटी हा 1 जुलै 2017 पासून आपल्या भारतामध्ये लागू झाला. CGST and HGST are the two components of GST. GST चे दोन भाग असतात, CGST and HGST. मग CGST आणि HGST म्हणजे काय? CGST means Central Goods and Service Tax. CGST stands for Central Goods and Service Tax. त्याचा शॉर्ट फॉर्म काय? CGST. दिस इज टू बी पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. हा जो सीजीएसटी असतो तो केंद्र सरकारकडे जमा होतो. तसंच आपण दुसरा जो कंपोनंट घेतला जीएसटीचा तो एचजीएसटी. मग एचजीएसटी म्हणजे काय? एचजीएसटी मीन्स स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याचा शॉर्ट फॉर्म काय? सीजीएसटी, एचजीएसटी, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा दुसरा पार्ट आहे जीएसटीचा. म्हणजे सीजीएसटी आणि एचजीएसटी असे जीएसटीचे दोन भाग असतात. सीजीएसटी हा सेंट्रल गव्हर्नमेंट कडे पेड होतो अँड एचजीएसटी इज टू बी पेड टू द स्टेट गव्हर्नमेंट, आणि एचजीएसटी हा राज्य सरकारकडे जमा होतो. द रेट ऑफ सीजीएसटी अँड एचजीएसटी आर द सेम. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचा जो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे यांचा जो रेट आहे तो दोघांचा सारखा असतो. म्हणजे सीजीएसटी जर समजा 9% असेल तर एचजीएसटी सुद्धा 9% असतो, आणि या दोघांची सम म्हणजे रेट ऑफ जीएसटी. म्हणजे सीजीएसटी एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या सेवेवर 9% असेल, एचजीएसटी पण तेवढाच असेल 9%, तर दोघं मिळून म्हणजे 18% हा जीएसटीचा रेट होईल. म्हणून फॉर्म्युला काय? द रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू द रेट ऑफ सीजीएसटी प्लस रेट ऑफ एचजीएसटी. बोथ आर इक्वल, दॅट मीन्स द रेट ऑफ सीजीएसटी इज 1/2 रेट ऑफ जीएसटी. ऑल्सो द रेट ऑफ एचजीएसटी इज 1/2 द रेट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी च्या निम्मे रेट ऑफ सीजीएसटी आणि म्हणजेच रेट ऑफ एचजीएसटी दोघं सारखे असतात. व्हॉट इज जीएसटी? जीएसटी म्हणजे काय? जीएसटी मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. जसा पॅन नंबर असतो तसा हा जीएसटी नसतो. जीएसटी इज मॅन्डेटरी फॉर dealers whose annual turnover in the previous financial year exceeded ₹20 lakh. एखादा विक्रेता असेल, त्या विक्रेत्याचं मागील आर्थिक वर्षामध्ये जी उलाढाल असेल तर जर ती 20 लाखाच्या पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना हा जीएसटी कंपल्सरी असतो, मॅन्डेटरी असतो. म्हणजे थोडक्यात त्यांना अनिवार्य असतो.
म्हणजे ज्यांचं मागील आर्थिक वर्षामध्ये जे उलाढाल जी असेल, आर्थिक उलाढाल जी असेल ती 20 लाखापेक्षा जास्त असेल, तर अशा व्यक्ती डीलर्सला, विक्रेत्यांना हा जीएसटी घ्यावा लागतो गव्हर्नमेंटकडनं. जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. जीएसटी हॅज 15 अल्फा न्यूमेरिक. जीएसटी मध्ये 15 लेटर आणि नंबर्स असतात. दिस इन्क्लुड्स 10 डिजिट पॅन ऑफ द डीलर. पॅन मीन्स परमनंट अकाउंट नंबर. जो व्यक्ती टॅक्स भरतो त्याला पॅन कार्ड घ्यावं लागतं, त्याच्यावर पॅन असतो, म्हणजे थोडक्यात परमनंट अकाउंट नंबर असतो 10 डिजिट असलेला. तर हा 10 डिजिट असलेला पॅन या जीएसटी मध्ये 15 अल्फा न्यूमेरिक मध्ये असतो. मग आता जीएसटीचं फॉर्मॅट कसं असतं ते एक्झाम्पल म्हणून आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, in this number there are, in this form there are some numerals or letters. हा जो फॉर्म दिसतोय याच्यामध्ये काही लेटर आहेत तर काही नंबर्स आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. Means GST has 15 alpha numerals. In these 15 alpha numerals, the first two digits, the group of first 2 digits is the 2 digit for state code. सुरुवातीचे 2 अंक मिळून जी संख्या तयार होते ती संख्या ही त्या राज्यात, तो डीलर कोणत्या राज्यात आहे तर त्याने काढलेला स्टेटचा तो कोड असतो. त्याच्यानंतर हे जे 10 अल्फा न्यूमरल्स आहेत हा त्याचा पॅन नंबर असतो. या पॅन नंबर मध्ये सुद्धा सुरुवातीला 5 लेटर असतात, त्याच्यानंतर 4 डिजिट असतात आणि शेवटी पुन्हा अजून 1 लेटर असतं. तुम्ही आपल्या पालकांचे पॅन कार्ड बघा, त्याच्यात सुरुवातीला 5 लेटर असतील, त्याच्यानंतर 4 डिजिट असतील आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 लेटर असणार आहे. असे हे अल्फा न्यूमरल्स मिळून हा जो मधला जो भाग आहे निळ्या रंगाचा, हा त्या डीलरचा काय असतो, 10 डिजिट पॅन. त्या व्यक्तीचा असेल किंवा त्याच्या दुकानाचा असेल किंवा त्याच्या व्यवसायाचा असेल, मीन्स 10 डिजिट पॅन ऑफ फर्म. त्याच्यानंतर हा जो 1 आहे तो 1 काय रिप्रेझेंट करतो, 1 रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे 2 व्यवसाय असतील तर पहिल्या व्यवसायाचा त्याचा डिजिट जो असेल तो 1 असेल. दुसरा व्यवसाय असेल तर त्या 1च्या जागेवर 2 असणार आहे. समजा 4 व्यवसाय असतील, 4 त्याने जीएसटी घेतलेले असतील तर चौथा जो रजिस्ट्रेशन असेल त्या ठिकाणी 4 असतो. त्याच्यानंतर हा जो झेड आहे तो सर्वांसाठी एकच आहे, युनिफॉर्म फॉर ऑल बाय डिफॉल्ट. या जीएसटी मध्ये हा जो झेड आहे तो सर्वांसाठी कंपल्सरी असतो, तो बाय डिफॉल्ट आलेला आहे. आणि शेवटचा जो 5 आहे त्याच्या जागेवर लेटर पण येऊ शकतं. This digit or letter shows check some digit, means confirm the validity of GST when the centered on GST portal. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीएसटी जो असेल हा, तर तो जीएसटी त्याचा व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे हे या शेवटच्या डिजिट वरून किंवा लेटर वरून आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे जीएसटी पोर्टल आहे त्याच्यावर जाऊन तो व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे, म्हणजे खरा आहे की खोटा आहे हे चेक करण्यासाठी हा शेवटचा डिजिट किंवा डिजिटच्या जागेवर लेटर सुद्धा असू शकतो. अशा पद्धतीने हा 15 अल्फा न्यूमरल्स
मिळून जो फॉर्म तयार झाला त्याला काय म्हणतात जीएसटी. आणि जीएसटी कोणाला घ्यावा लागतो की ज्याचं मागच्या आर्थिक वर्षामध्ये त्याचं जी आर्थिक उलाढाल असेल ती 20 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना कंपल्सरी हा जीएसटी घ्यावा लागतो. HSN कोड फुल फॉर्म ऑफ हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर कोड. तर हा HSN कोड वस्तूंना किंवा वस्तूंना असतो. ज्या वस्तू खरेदी केल्या जातात त्या प्रत्येक वस्तूला हा कोड दिलेला आहे. काही वस्तूंना सारखे सुद्धा हे HSN कोड असतात. तर हे कोड आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही, हे फक्त इन्फॉर्मेशन साठी आपल्याला दिलेले आहेत. तर त्याचा फुल फॉर्म दिलाय हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर कोड. ऑल गुड्स आर क्लासिफाय बाय गिव्हिंग न्यूमेरिकल कोड. 4 अंकी 6 अंकी 5 अंकी जो कोड असतो तो एखाद्या वस्तूला असतो. म्हणजे आपण जेव्हा एखादी वस्तू घेतो त्याला विकत घेतो त्यावेळेस त्या वस्तूला हा HSN कोड असतो. तसा दुसरा सॅक सर्व्हिस अकाउंटिंग कोड हा त्याचा फुल फॉर्म आहे. ऑल सर्व्हिसेस आर क्लासिफाय बाय गिव्हिंग न्यूमेरिकल कोड. ज्या काही सेवा आपल्याला मिळतात, उदाहरणार्थ हॉटेलमध्ये आपल्याला सेवा मिळते, नंतर आपण जर एखाद्या लॉजेसला गेलो तिथं सेवा मिळते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सेवा मिळते त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा जीएसटी लागू होतो. मग ज्या आपल्याला सेवा मिळतील त्या सर्व सेवांना सुद्धा हा कोड असतो. हे कोड सुद्धा लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त इन्फॉर्मेशन साठी दिलेलं आहे. The rate of GST for goods and service item are different varying from 0% to 28%. जीएसटीचा जो रेट आहे वस्तूंवर किंवा काही सेवा असतील त्यांच्यावर, तर हा जो रेट आहे तो 0% पासून तर 28% पर्यंत असू शकतो. आता आपण हे जे आपण काही सेवा बघितल्या किंवा काही वस्तू आपण विकत घेतो किंवा सेवा उपलब्ध, तर त्या ठिकाणी काही झिरो रेटेड असतात. झिरो रेटेड वस्तू असतात की झिरो रेटेड सेवा असतात, तर त्यांच्यावर पर्सेंटेज जे असतं ते 0% असतं. नंतर लो रेटेड असतात. लो रेटेड असेल तर शक्यतोवर 5% जीएसटीचा रेट असू शकतो. नंतर स्टँडर्ड रेटेड जर असेल तर त्याचे 2 स्लॅब आहेत. त्याचे फर्स्ट स्लॅब जर असेल तर 12% आणि सेकंड स्लॅब असेल तर 14%. आणि हायली रेटेड जर असतील तर त्यांच्यावरचा जो जीएसटीचा रेट असतो तो 28%च्या जवळपास असतो. म्हणजे जे लक्झरीज आयटम असतात किंवा लक्झरीज सर्व्हिसेस असतात, ज्या सेवा मिळतात आपल्याला, तर त्यांच्यावर 28%ने जीएसटी लागू होत असतो. ऍट प्रेझेंट इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल एक्सेट्रा आर नॉट परव्ह्यू ऑफ जीएसटी. जीएसटी मधून इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल आणि डिझेल हे वगळण्यात आलेले आहे सध्या तरी. म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर, पेट्रोलवर आणि डिझेलवर आपल्याला जीएसटीवर रेट ठरवण्यात आलेला नाही, म्हणजे त्याच्यावर जीएसटी लागू होत नाही. आता आपल्याला बघायचं आहे टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइस म्हणजे थोडक्यात आपण दुकानावरून जे बिल घेतो किंवा हॉटेलमधून जे बिल मिळतो त्याला आता बिल न म्हणता आपण टॅक्स इनवॉइस म्हणणार आहेत. त्याला मराठीतून कर बीजक असं म्हटलं जातं. मग आता सॅम्पल म्हणून आपण काही टॅक्स इनवॉइस बघूया. आधी आपण गुड्स म्हणजे वस्तूंवर बघूया, नंतर सेवांवर बघूया. स्टडी ऑफ सॅम्पल ऑफ टॅक्स इनवॉइस ऑफ गुड्स परचेस. आपण जे काही वस्तू विकत घेतल्या आहेत तर त्या वस्तूंचं टॅक्स इनवॉइस म्हणजे थोडक्यात आपल्या शब्दात बिल कसं असेल तर ते या ठिकाणी आपल्याला बघायचंय. आता टॅक्स इनवॉइस बघा दिसतंय आपल्याला. आता या टॅक्स इनवॉइस मध्ये काय काय महत्वाचं आहे, कारण हा असा टॅक्स इनवॉइस आपल्याला तयार करता यायला पाहिजे. सुरुवातीला आपण ज्या ठिकाणाहून वस्तू विकत घेतोय त्या सप्लायरचं म्हणजे त्या दुकानदाराचं
पूर्ण नाव असणं माहिती दिलेलं असलं पाहिजे बिलावर. त्याच्यानंतर त्याचा ऍड्रेस दिलेला असला पाहिजे दुकानाचा, त्या दुकानदाराचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर त्याचा ईमेल आयडी, त्याचं मागच्या वर्षाची आर्थिक वर्षाची आर्थिक उलाढाल ही 20 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणून त्याचा जीएसटी सुद्धा त्या टॅक्स इनवॉइसवर छापलेला असला पाहिजे. एक सॅम्पल बनवून बघा. 27 ABCD 1 2 3 4 H या पद्धतीने घेतलेलं आहे. इथं एक लेटर सुटलेलं आहे, ते लेटर आपण टाकू शकतात. त्याच्यानंतर त्याचा ऍड्रेस बघा. आता सप्लायर कोण आहे? A to Z स्वीट मार्ट. ऍड्रेस आहे 143 शिवाजी रोड, मुंबई. दिस इज पिन कोड 400001, महाराष्ट्र. मोबाईल नंबर, ईमेल आयडी a2z@gmail.com. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे इनव्हॉइस नंबर, म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो बिलाचा क्रमांक. तो जीएसटीच्या अंतर्गत आहे, म्हणून त्याचा इनव्हॉइस नंबर कसा दाखवला आहे? GST/101. त्याच्यानंतर ते बिल कोणत्या तारखेचं आहे, ते टॅक्स इनव्हॉइस कोणत्या तारखेची, ती डेट त्या टॅक्स इनव्हॉइसवर असली पाहिजे. डेट दिसते 31 जुलै 2017. आता या टॅक्स इनव्हॉइस मध्ये काय काय आपण घेतलेलं आहे बघा. सिरियल नंबर म्हणजे 5 वस्तू घेतलेल्या आहेत आपण. त्या वस्तू असल्यामुळे त्यांना कोणता कोड आहे त्या प्रत्येक वस्तूला? HSN कोड. आणि जर सेवा असेल तर तो सॅक असणार आहे. सॅक मीन्स सर्व्हिस अकाउंटिंग नंबर. आता HSN कोड हे बघा, पहिला जे प्रॉडक्ट घेतलंय पेढे घेतलेले आहेत, त्या पेढ्यांचा HSN कोड काय आहे? 210690. दुसरा जो प्रॉडक्ट आहे चॉकलेट, त्याचा कोड 210691. आता तुम्हाला वाटत असेल की HSN कोड कसं काय लक्षात ठेवायचे? तुम्हाला हे कोड लक्षात ठेवण्याची गरज नाही, आणि जीएसटीचे रेट सुद्धा लक्षात ठेवण्याची गरज नाही, सॅक्स सुद्धा लक्षात ठेवण्याची गरज नाही. ही फक्त इन्फॉर्मेशन साठी दिले आहे. आईस्क्रीमचा कोड बघा 2105, ब्रेड 1905, बटर 210690. हे HSN कोड त्या टॅक्स इनव्हॉइसवर असणं आवश्यक आहे, म्हणजे बिलावर असणं आवश्यक आहे. आपण कोणते पदार्थ घेतले त्यांचे नावं महत्वाचे आहेत. आता त्या वस्तूंचा जो रेट आहे, दर काय आहे, तो लिहिलेला असला पाहिजे. पेढे बघा, पेढे ₹400 पर किलोग्रॅम, म्हणजे 1 किलोग्रामला 400 रुपये लागतील पेढ्यांसाठी. त्याच्यानंतर चॉकलेट, एका बारसाठी चॉकलेटचा 1 बार घेतला तर त्याचा रेट आहे 80 रुपये. द रेट ऑफ आईस्क्रीम ₹200 पर पॅक. एका पॅकसाठी, आईस्क्रीमच्या एका पॅकसाठी 200 रुपये लागतात. ब्रेड 1 pack rate is ₹35 and butter the rate is ₹500 per kilogram. म्हणजे बटर जे आहे ते 500 रुपये एका किलोग्रामला हे रेट दिलेत. आता आपण त्या ग्राहकाने ह्या ज्या 4 वस्तू आहेत ते किती घेतल्यात, त्यांची क्वांटिटी किती, त्याचा तो कॉलम असला पाहिजे. पेढे त्याने किती घेतलेत? 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलोग्राम. चॉकलेट त्याने 1 बार घेतला, म्हणजे 1 चॉकलेटची कॅडबेरी घेतली असेल. आईस्क्रीम त्याचा 1च पॅक घेतलाय. ब्रेडचा पण 1च पॅक घेतलाय. आणि बटर 250 ग्रॅम, 250 ग्रॅम त्याने बटर घेतलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की 1 किलोग्राम पेढ्यांची किंमत आहे 400 रुपये. तर 50 ग्रॅम 500 ग्रॅम साठी, म्हणजे अर्धा किलो साठी किती होईल ती? 200 रुपये. म्हणून ज्या अमाऊंटवर आपल्याला जीएसटी लागू होणार आहे तिला म्हणतात टॅक्सेबल अमाऊंट. काही वेळा वस्तूंची प्रिंटेड प्राइस असते, त्याला टॅक्सेबल अमाऊंट म्हटलंच पाहिजे असं नाही, कारण त्या प्रिंटेड प्राइसवर आपल्याला कधी कधी डिस्काउंट किंवा रिबेट मिळतो. मग डिस्काउंट आणि रिबेट वजा जाऊन जी अमाऊंट होते ती म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट. आता इथे पेढ्यांवर काही डिस्काउंट किंवा रिबेट नाहीये, म्हणून जी रेट आहे त्यानुसारच
अर्ध्या किलोग्रॅमची टॅक्सेबल अमाऊंट किती झाली 200 रुपये. त्याच्यानंतर एक बार 80 रुपयाचा म्हणून चॉकलेटची प्राइस टॅक्सेबल अमाऊंट झाली ₹80. आईस्क्रीमचा 1 पॅक 200 रुपयाचा म्हणून टॅक्सेबल अमाऊंट आईस्क्रीमसाठी आहे 200 रुपये. ब्रेडसाठी बघा एकच पॅक घेतलाय, एक पॅक 35 रुपयाचा म्हणून 35.00. अँड बटर हा फक्त आपण 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो, 1 किलोला 500 ग्रॅम, अर्ध्या किलोला 250, 1 किलोला 500 रुपये, अर्ध्या किलोला 250 रुपये, तर पाव किलोला किती 125 रुपये. म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट येईल 125.00. अमाऊंट लिहिताना नेहमी डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट लिहिलेच असले पाहिजे. म्हणून टॅक्सेबल अमाऊंट बघा 200.00, 80.00, 200.00, 35.00, 125.00. आता आपल्याला या टॅक्सेबल अमाऊंटवर जीएसटी लागू होणार आहे. त्याचे 2 प्रकार, 2 कॉम्पोनंट असतात, सीजीएसटी आणि एचजीएसटी. आता सीजीएसटीचा जो रेट आहे तो पेढ्यांवर काय आहे 2.5%. मग 2.5% म्हणजे 100 रुपयाला 250 रुपये, याचा अर्थ 200 रुपयावर 5 रुपये, म्हणजे त्या पेढ्यांवर सीजीएसटी किती लागू होईल 5 रुपये. त्याच्यानंतर चॉकलेटवर 14% तुम्हाला सीजीएसटी लागू होईल. मग 80 रुपयाच्या 14% जर रक्कम आपण काढली तर ती होते 11 रुपये 20 पैसे, मीन्स 11.20. नंतर आईस्क्रीमचा एक पॅक आपण 200 रुपये, आईस्क्रीमवर सीजीएसटीचा रेट किती आहे 9%, म्हणजे 100ला 9 म्हणजे 200ला 18 म्हणजे 18.00. त्याच्यानंतर ब्रेड जर घेतली तर ब्रेड ही अत्यावश्यक सेवामध्ये मोडली जाते म्हणून त्याच्यावर 0% सीजीएसटी, म्हणून त्याच्यावर सीजीएसटी लागू होणार नाही, म्हणजे किती रक्कम 0.00. आणि बटरवर 6%ने या 125.00च्या 6% अमाऊंट जर काढली तर ती येते 7 रुपये 50 पैसे, मीन्स 7.50. आता यात सर्वांची जर टोटल आपण केली तर टोटल सीजीएसटी झाला 41.70. म्हणजे थोडक्यात आपल्या या बिलातून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे 41 रुपये 70 पैसे हा टॅक्स जाणार. आणि आपल्याला माहिती आहे सीजीएसटीचा रेट आणि एचजीएसटीचा रेट सारखा असतो, म्हणजे थोडक्यात एचजीएसटी सुद्धा तेवढंच येईल. बघा पेढे 2.5% रेट ऑफ जीएसटी ऑन चॉकलेट 14% मीन्स 11.20. तसंच इथं आईस्क्रीमवर 9% तो 18 रुपये झाला, ब्रेडवर 0% म्हणजे 0.00 आणि बटरवर 6% म्हणजे 7.50. आता या सर्वांची टोटल 41.70 म्हणजे 41 रुपये 70 पैसे हा कशाकडे जाणार स्टेट गव्हर्नमेंटकडे. म्हणजे जेवढा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे टॅक्स जातो त्याला आपण सीजीएसटी म्हणतो, आणि तेवढाच एचजीएसटी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे जाणारा सेल्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता आपण टोटल बघा, टोटल काही पेढ्यांची टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे पेढे किती रुपयात मिळणार होते आपल्याला 200 रुपयात, पण त्याच्यावर 5 रुपये सीजीएसटी आणि 5 रुपये एचजीएसटी. द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ पेढे इज ₹200, 5 रुपये CGST and 5 rupee HGST. 200 plus 5 plus 5 200.00. On chocolate, the taxable amount is ₹80. 11.20 is the CGST and 11.20 is the HGST. 80 plus 11.20 plus 11.20, this sum is 102.40. For ice cream, taxable value 200, CGST ₹18, HGST also ₹18, 18 plus 18 36 plus 200 236.00.
Bread, the taxable amount is 35. There is no CGST, no HGST, therefore total is 35.00. On butter, for butter, taxable value is 125. This amount CGST is 7.50, HGST also 7.50, 7.50 plus 7.50, 15, 15 plus 125, 140, and the sum of these all totals is the grand total, which is 723.40. म्हणजे या 5 वस्तूंमध्ये आपल्याला एक लक्षात येईल की आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडे 41 रुपये 40 पैसे सीजीएसटी दिला, एचजीएसटी स्टेट गव्हर्नमेंटकडे 41 रुपये 70 पैसे, असं हे एकूण आपल्याला 723 रुपये 40 पैशांचं टॅक्स इनव्हॉइस आपल्याला दुकानदार देईल. ठीक आहे. आता हे झालं आपण वस्तू विकत घेतल्या. आता आपण हा जो आपण टॅक्स इनव्हॉइस जर बघितलं त्याच्यावर आधारित पेज नंबर 83, टेक्स्ट बुकचा पेज नंबर 83 वर सुरुवातीलाच काही स्टेटमेंट दिलेत आणि त्या स्टेटमेंटमध्ये काही बॉक्सेस दिलेत. ते बॉक्सेस तुम्ही योग्य त्या संख्या टाकून भरायचे. ऑब्झर्व द गिवन धिस बिल and fill in the boxes with appropriate number in the statement on textbook page number 83. आता आपण सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड केले जातात त्याचा टॅक्स इनव्हॉइस बघूया. एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलचं बिल येतं, तेच आपण बघूया. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर तिथे सुद्धा आपल्याला बिल मिळतं. तर ते टॅक्स इनव्हॉइस कसं असतं त्याचा पण एक सॅम्पल आपण बघूया. नेहमीप्रमाणे सप्लायरच्या दुकानाचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी. मी इथं बघा सप्लायरच्या दुकानाचं नाव घेतलेलं आहे फूड कॉर्नर, खेड शिवापूर, पुणे 33 महाराष्ट्र. मोबाईल नंबर इज गिवन, ईमेल आयडी ahar.khed@gmail.com. हा त्याचा जीएसटीने इथं सुद्धा एक लेटर सुटलेलं आहे, एक लेटर ऍड करायचं आहे आपल्याला. तर ते ऍड आपण करूया. त्याच्यानंतर टॅक्स इनव्हॉइस, त्याचा जो टॅक्स इनव्हॉइसचा जो नंबर आहे तो आहे GST/19. टॅक्स इनव्हॉइस कोणत्या तारखेचं आहे ती डेट असलेली पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्या फूड कॉर्नरमधून कोणत्या कोणत्या वस्तू घेतल्या आहेत ते बघूया. 3 वस्तू घेतल्या आहेत, सिरियल नंबर 1, 2, 3. त्यांचा सॅक वस्तूंसाठी होता HSN कोड. आता इथं आपण जे गोष्टी तिथं खाणार आहेत किंवा पिणार आहेत तर त्या सेवा म्हणून मिळणार आहेत, म्हणून यांना HSN कोडच्या ऐवजी काय राहणार आहे, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. कॉफीचा कोड बघा 9961, मसाला टी 9963, मसाला डोसा 9962. आता आपण किती क्वांटिटीने घेतलंय, एक कॉफी घेतली, एक मसाला डोसा, एक मसाला टी आणि 2 मसाला डोसा. या कॉफी, मसाला टी आणि मसाला डोसाचे रेट दिलेत. 1 कॉफी फॉर ₹20, 1 मसाला टी फॉर ₹10 and 1 मसाला डोसा फॉर ₹60. हा रेट झाला. त्याच्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे ज्या सेवांवर ज्या आपण बाबी घेतलेल्या आहेत त्याच्यावर किती टॅक्स बसणार आहे, ज्या रकमेवर टॅक्स बसणार आहे ती टॅक्सेबल अमाऊंट. आता एक कॉफीचा रेट आहे 20 रुपये, आपण एकच कॉफी घेतली समजा, तर याचा अर्थ अमाऊंट काही 20.00. 1 मसाला टी घेतलाय त्याचा रेट आहे 10 म्हणून 10.00. मसाला डोस्याचा पर मसाला डोसा रेट इज ₹60. आपण किती घेतले समजा 2 डोसे घेतले म्हणजे किती होतील ते 120 रुपये. आता सीजीएसटी बघा, सीजीएसटीचा कॉफीवरचा जो रेट आहे तो 2.5% आहे
मग 20 रुपीज ही जी टॅक्सेबल अमाऊंट आहे त्या टॅक्सेबल अमाऊंटच्या 2.5% जर काढली तर ती 50 पैसे म्हणजे 0.50 झाली. त्याच्यानंतर 10 रुपयावर मसाला टीवर त्याच्यावर सुद्धा रेट तेवढाच आहे 2.5%, म्हणजेच तो 0.25 म्हणजे 25 पैसे. त्याच्यानंतर मसाला डोसावर सुद्धा CGST त्याच रेटने 2.5%. मग 120 रुपीजचा 2.5% काढलं तर ₹3. जेवढा CGST तेवढाच GST. मग आता CGST 0.50, 0.25, 3.00, दिस सम इज 3.75. म्हणजे याचा अर्थ हा ₹3.75 हा केंद्र सरकारकडे टॅक्स म्हणून जमा होईल आणि तेवढाच हा सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटकडे किती येईल 3.75. आणि नंतर टॅक्सेबल अमाऊंट CGSTचे टॅक्स आणि HGST या तिघांची सम जर केली तर ही टोटल मध्ये येणार. हा 50 पैसे आणि 50 पैसे ₹1 आणि हे 21 रुपये म्हणजे 21.00. तसंच 25 पैसे 25 पैसे 50 पैसे आणि ₹10 50 पैसे. त्याच्यानंतर 3 आणि 3 ₹6 आणि हे 120 रुपये म्हणजे 126 रुपये. तर या सर्वांची टोटल केली तर ती आली 157 रुपये. या पद्धतीने ही आपली ग्रँड टोटल आपली टॅक्स इनवॉइस मध्ये झालेली आहे. अशा पद्धतीने हे आपण गुड्स आणि सर्व्हिसेस साठी 2 प्रकारचे टॅक्स इनवॉइस बघितले. पुन्हा सांगतोय HSN कोड, सॅक किंवा GST चे रेट हे आपण फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन साठी देतील. एक्झाम्पल मध्ये सुद्धा ते दिलेले असतील, कोड सुद्धा दिलेले असतील, टॅक्सेसचे रेट दिलेले असतील, ते आपल्याला पाठ करण्याची गरज नाही. पेज नंबर 84 वर एक चार्ट दिलाय. त्याच्यामध्ये 0 रेटेड, लो रेटेड, स्टँडर्ड रेटेड आणि हायली रेटेड कोणते कोणते सर्व्हिसेस येतात, कोणत्या कोणत्या वस्तू येतात त्यांची यादी दिलेली आहे. आणि ज्यावेळेस पुस्तक हे छापण्यात आलं त्यावेळेचे ते टॅक्सेसचे रेट असतील ते एखाद्या चेंज पण होऊ शकतात. आणि पेज नंबर 85 वर काही ऍक्टिव्हिटी दिल्यात तर ते इंटरनेटचा वापर करा आणि ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.